नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी आगळा वेगळ्या पद्धतीने डाळ तडका। तुम्ही इथे हा डाळ तडका पाहू शकता। अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा बनला गेलेला आहे। चवीला तर अप्रतिमच लागतो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। पण या पद्धतीने एकदा डाळ तडका नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक लहान वाटी इथे मी तूर डाळ घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर सेम मी इथं अर्धी वाटी मसूर डाळ घेतली। आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ही आपण डाळ धुवून घेऊया। तर इथे डाळ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। ही मी हिरवी मिरची तिखट वापरलेली आहे, तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घाला। त्यानंतर पाव चमचा हळद घातली आणि 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि सर्व डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तेल घातल्यामुळे डाळ आपली छान अशी मऊसूत शिजली जाते। आता याच्यामध्ये घालायचं पाणी। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ छान अशी मऊसूत शिजली जाईल। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतले। त्यानंतर कुकर गार झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत डाळ शिजली गेलेली आहे। ती फक्त आपल्याला आता थोडीशी पळीने अशी घोटून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान अशी मऊसूत बनली जाईल। तर इथे पाहू शकता डाळ तर आपली घोटून तयार झालेली आहे। तुम्हाला आवश्यक असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केला तरी चालेल। आता आपण डाळ तडका बनवायला घेऊया। त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं, पाव चमचा घातलेली आहे मोहरी, पाव चमचा जिरे, त्यानंतर घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा आलं आणि लसूण छान असं बारीक खिसून घेतलेलं आहे। तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर ती वापरली तरी चालेल। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 मध्यम आकाराचा कांदा। तर इथे मी कांदा छान असा आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदाही हलकासा तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदाही छान असा भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो। तर इथे मी बारीक कट करून घेतलेला 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो घालून छान असा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी, छान मऊसूत होण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असा मऊसूत जो आहे तो टोमॅटो इथं शिजून तयार झालेला आहे। सर्व फोडणी व्यवस्थित अशी मारल्यानंतर आता याच्यामध्ये घालायची आहे आपण घोटून घेतलेली जी डाळ आहे ती, आणि त्याच्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, जे कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं होतं ते। आता सर्व जी डाळ आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। डाळ मिक्स झाली, आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घालून पुन्हा एकदा डाळ व्यवस्थित मिक्स केली। आता आपल्याला छान अशी डाळ खदखद उकळेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता डाळीला छान अशी उकळी येत आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता आपण छान अशी याला 1-2 मिनटं उकळी आणू देऊया। छान अशी इथे उकळी आलेली आहे, पाहू शकता। मध्ये मध्ये आपल्याला ही डाळ अशी हलवायची आहे। आता ही डाळ अशीच बाजूला ठेवून आपण एक तडका तयार करणार आहोत। त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये घातलेलं आहे तेल, त्याचबरोबर 1 चमचा घातलेला आहे तूप। तेल आणि तूप छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, त्यानंतर घालायचं आहे हिंग, त्याचबरोबर घातलेत कढीपत्त्याची पाने आणि भरपूर असा बारीक कट करून घेतलेला लसूण। आता लसूण हलकासा तांबूस रंगावरती भाजला गेला। आता ह्याच्यामध्ये घालायच्या आहे सुक्या लाल मिरच्या। तर इथे मी 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत। गॅस बंद केलं। इकडं ही डाळ छान अशी उकळून तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये घालायचे आहे लाल तिखट। तर इथे मी एव्हरेस्टची लाल तिखट वापरत आहे। छान अशी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतली। आता हा तडका आपण छान असा गरम गरम डाळीवरती घालून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या अगदी परफेक्ट अशी जी डाळ तडका आहे तो तयार झालेला आहे। सुहास तर अप्रतिम सुटला आहे, त्याचबरोबर चवीला तर खूपच छान लागते।
ह्या पद्धतीने एकदा डाळ तडका नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद। व्हिडिओ अशाच व्हिडिओसोबत बाय बाय।